Hello student, in last lecture we have discussed about basic principle of life. So today we are going to discuss here taxonomical aids. So what is mean by taxonomical aids and taxonomy? What is the meaning of taxonomy? So one by one we discuss here. So first of all we discuss here taxonomy. What is mean by taxonomy? Taxonomy is the branch of biology. Taxonomy ही जी एक branch आहे ती branch कशाची आहे? Biology, which deals with the collection. त्या branch मध्ये collection, identification, nomenclature, description and classification of plants and animals. Plants आणि animals ह्या branch मध्ये काय होते? Collection केले जाते. डिफरंट टाइप ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स त्याचं आयडेंटिफिकेशन काय आहे त्याबद्दल माहिती दिली जाते. त्याचे नॉमेनक्लेचर काय आहे, डिस्क्रिप्शन त्याचं काय, व्हरायटीज काय आहे, त्याची अडॅप्टेशन काय आहे, डिफरंट टाइप ऑफ डिस्क्रिप्शन त्यामध्ये दिलं जाते अँड त्याचं क्लासिफिकेशन. तर ह्या सगळ्यांची जी इन्फॉर्मेशन आहे ते कशामध्ये स्टडी केली जाते? टॅक्झॉनॉमी मध्ये. सो नाउ कम टू द टॅक्झॉनॉमिकल एड्स. सो टॅक्झॉनॉमिकल एड्स याचा जो यूज आहे तो यूज कुठे होतो, ऍक्च्युअली कशासाठी होत असते? तर आपल्याला माहित आहे की आपल्या अर्थवर खूप सारे असे डिफरंट टाइपचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मीन्स प्लांट्स अँड एनिमल्स. डिफरंट टाइप ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स फाउंड होतात अर्थवरती. त्या डिफरंट टाइप ऑफ प्लांट्स आणि एनिमल्सला आपल्याला लक्षात ठेवायचं जर असेल तर त्यासाठी आपल्याला डिफरंट टाइप ऑफ टॅक्झॉनॉमिकल एड्सची आवश्यकता पडते. आणि ते जे डिफरंट टाइप ऑफ टॅक्झॉनॉमिकल जे एड्स आहेत ते एड्स आपण हर्बेरियम, बॉटनिकल गार्डन्स, म्युझियम, झूलॉजिकल पार्क्स, बायोडायव्हर्सिटी पार्क हे टॅक्झॉनॉमिकल एड्स आहेत. तर या टॅक्झॉनॉमिकल एड्स मध्ये डिफरंट टाइप ऑफ प्लांट्स अँड एनिमल्सला कशा पद्धतीने अरेंज केलं जातं, कशा पद्धतीने त्याच्याची जी डिस्क्रिप्शन आहे, त्याचे जे क्लासिफिकेशन आहे ते कशा पद्धतीने आपल्याला दिलं असते त्याबद्दल इथे आपल्याला माहिती दिलेली असते. तर आपल्या अर्थवर अप्रॉक्सिमेटली 3 to 5 to 30 मिलियन्स असे डिफरंट टाइपचे प्लांट्स आणि एनिमल्स आहेत. तर एवढ्या मोठ्या डिफरंट टाइप ऑफ प्लांट्स अँड एनिमल्सला जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल, रिमेंबर इन अवर माइंड, तर मग आपल्याला काय करावं लागतं? ह्या सगळ्यांचं डिस्क्रिप्शन आपल्याला या टॅक्झॉनॉमी या पार्ट मध्ये दिलेली असते. आणि त्या टॅक्झॉनॉमी मध्ये काही टॅक्झॉनॉमिकल एड्स असतात की ते टॅक्झॉनॉमिकल एड्स आपल्याला इन्फॉर्मेशन देत असतात की डिफरंट टाइप ऑफ प्लांट्स जे आहेत ते डिफरंट टाइप ऑफ प्लांट्सला आपण कशा पद्धतीने मॅन्युअली सायंटिफिकली आपण त्याला अरेंज करतो ते दिलेलं असते. सो लेट अस सी वन बाय वन. सो द फर्स्ट वन इज हर्बेरियम. सो व्हॉट इज मीन बाय हर्बेरियम? सो द हर्बेरियम is a singular mode. Herbarium is a singular mode from plural word herbarium. Plural word herbarium. Herbaria हे जे वर्ड आहे हे काय आहे? प्लुरल आहे. बट herbarium is a singular. So this word herbarium is term was first coined by Piton D. Tunford in the book Elements. Piton D. Tunford सायंटिस्ट आहे ज्यांनी सर्वात अगोदर हर्बेरियम ही टर्म काय केली त्यांच्या बुक मध्ये डिनोट केली, लिहिली. देन त्यानंतर जे हर्बेरियमची पद्धत आहे, मेथड आहे, ती हर्बेरियम पद्धतीची जी मेथड आहे त्या मेथडला एक आर्टिकली एक डिफरंट टाइप ऑफ वेनी कशा पद्धतीने मांडायचं किंवा दिलेली आहे. तर त्याचं जे इन्व्हेन्शन आहे ते इन्व्हेन्शन कोणी केलं? लुका घिनी इन
1490 to 1556 in the year of. So here is a scientist is Luca Ghini. This is the picture of Luca Ghini. Then हे जे हर्बेरियम टर्म आहे हे ऍक्च्युअली काय असते तर हर्बेरियम इज इसेन्शियल. हर्बेरियम इज अ इसेन्शियल. कशासाठी इसेन्शियल आहे? अ ड्राईड प्लांट स्पेसिमेन that is pressed, treated and mounted on sheet. तर ही जी प्रोसेस आहे हर्बेरियमची यामध्ये काय केलं जातं की एक प्लांटचं छोटे ब्रांच आपल्याला घ्यायची असते आणि त्या प्लांटच्या ब्रांचला ड्राईड इन पोझिशन मध्ये आणायचे असते. तर ते ड्राईड इन पोझिशन मध्ये कशा पद्धतीने पहिल्यांदा त्याला काय करावं लागेल आपल्याला प्रेस करावं लागतं. देन त्याला ट्रीटेड त्याला जे एन्व्हायरमेंटल कंडिशन द्यायची असते त्याला ट्रीटमेंट होते त्याला ट्रीटेड करावं लागतं. तर ट्रीटेड म्हणजे काय तर आपलं जे प्लांट आहे ते प्लांट कसं असतं त्यामध्ये वॉटरचे ड्रॉपलेट्स असतात वॉटर असतं अमाऊंट ऑफ वॉटर असतं. तर त्या अमाऊंट ऑफ वॉटरला काय करायचं असते रिलीज करायचं असते कशामधनं प्लांटमधनं. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ हर्बेरियम. ही प्रोसेस काय असते हर्बेरियम. तर ती हर्बेरियम प्रोसेस करायसाठी आपल्याला पहिल्यांदा त्या प्लांटच्या ब्रांचला छोटीशी ब्रांच प्रेस करायची असते एका नोटबुक मध्ये म्हणा किंवा वेटेड टेक्स्टबुक घ्यायची. त्या वेटेड टेक्स्टबुकच्या मध्ये आपल्याला ती प्लांटचा जो ब्रांच आहे त्याला तिथे व्यवस्थित असं प्रेस करून ठेवायचं असते आणि देन त्याला 2-3 दिवसांनी परत त्याला दुसऱ्या पेज मध्ये शिफ्ट करायचे. दॅट इज द ट्रीटेड अँड आफ्टर 1 वीक द होल प्लांट विल बी ड्राईड. तो प्लांट काय होतो ड्राईड होतो. तर त्या ड्राईड प्लांटला या ड्राईड जो प्लांट होतो त्यामधनं वॉटर काय केलं जातं रिमूव्ह केलं जातं. सो द वॉटर रिमूव्हिंग प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ हर्बेरियम. अँड देन आफ्टर रिमूव्हिंग द वॉटर द ड्राईड प्लांट माउंटेड ऑन अ शीट. एक शीट असतं हर्बेरियमची. दिस इज अ शीट ऑफ हर्बेरियम. सो in this portion a dried plant stick them. इथे जो ड्राईड प्लांट असतं त्या ड्राईड प्लांटला इथे आपल्याला काय करायचं असतं स्टिक करायचं असतं विथ द हेल्प ऑफ सेलोटर. अँड देन आफ्टर स्टिकिंग सम कंटेंट्स बी डिनोट हिअर. सो सम कंटेंट्स मीन्स शीट कंटेंट्स. शीटवर काय करायचं असतं आपल्याला डेट लिहायची असते प्लेस ऑफ कलेक्शन. तुम्ही कधी त्याला कलेक्ट केलं आणि कुठून कलेक्ट केलं त्या प्लेसचं नाव लिहायचं. देन त्याचं क्लासिफिकेशन काय आहे ते लिहायचं यामध्ये इकडे दिलेलं असते. देन कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे त्याचे कॅरेक्टर्स काय आहे. इकॉलॉजिकल पिक्युलॅरिटीज कुठल्या एरियामधनं तुम्हाला तो मिळाला त्याचं अडॅप्टेशन काय आहे त्याला आपण काय म्हणू इकॉलॉजिकल पिक्युलॅरिटीज ऑफ द प्लांट. तर ही संपूर्ण माहिती आपल्याला कुठे भरायची असते इथे भरायची असते. सो सी हिअर a picture of whole mounted herbarium sheet. So see here this is a herbarium mounted herbarium sheet. So this type of a herbarium making a herbarium. Then next one is our next taxonomical aid is botanical garden. तर बॉटॅनिकल गार्डन असा एक प्लेस असतो. बॉटॅनिकल गार्डन इज अ प्लेस वेअर डिफरंट व्हरायटीज ऑफ प्लांट्स. बॉटॅनिकल गार्डन मध्ये ऍक्च्युअली काय असतं की एक असं प्लेस असतं त्या प्लेसमध्ये डिफरंट व्हरायटीचे प्लांट्स असतात आणि त्या प्लांट्सला कलेक्ट केलं जातं. कुठून कलेक्ट केलं जातं फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. वर्ल्ड मधील जे डिफरंट पार्ट्स आहेत त्या डिफरंट पार्ट मधून आपण त्या प्लांट्सला कलेक्ट करतोय. आर ग्रोन इन अ सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक मॅनर. आणि त्याला सायंटिफिकली वे आणि सिस्टमॅटिक वेनी ग्रोन केलं जातं. दॅट पर्टिक्युलर पार्ट वी नोन आर वी कॉल्ड बॉटॅनिकल गार्डन. सो द आफ्टर ग्रोइंग द डिफरंट व्हरायटीज ऑफ प्लांट्स देन वी लेबल the whole plants in
botanical garden and as well as herbarium, the collection of only plants. हर्बेरियम अँड बॉटॅनिकल गार्डन्स इथे फक्त कशाचं कलेक्शन असतं? प्लांट्सचं कलेक्शन असतं. तर बॉटॅनिकल गार्डन एक अशी प्लेस असते की त्या प्लेसमधून किंवा त्या प्लेसमध्ये डिफरंट टाइप ऑफ डिफरंट व्हरायटीचे प्लांट्स कलेक्ट केले जातात डिफरंट पार्ट ऑफ आवर वर्ल्ड. सो दिस particular place is known as botanical garden. This particular place is called as botanical garden. Then after growing the plants, the whole plant we label. Plant label. प्लांटला काय केलं जातं? लेबल केलं जातं. सिम्पली एक प्लांट असेल त्या प्लांटला प्लांटचा जो स्टेम पोर्शन असेल त्या स्टेम पोर्शनवर अशा पद्धतीचं काय केलं जातं? लेबल केलं जातं. लेबल कशाचं असेल की त्या प्लांटचं नाव काय आहे, त्या प्लांटचे इथे नाव लिहिलेलं असेल. नाव कसं असेल? सायंटिफिक नेम असेल. जसं मँगोचं असेल, मँगो ट्री असेल तर हा कॉमन नाव झालं मँगो. तर त्याचं सायंटिफिक नाव काय असेल? मँजीफेरा, मँजीफेरा इंडिका, इंडिका. अशा पद्धतीचं त्याचं काय असतं? हे नाव सायंटिफिक असतं. तर हे सायंटिफिक नाव आपल्याला त्या ग्रोथ होल प्लांट स्टेम पोर्शनला आपण लेबल करतो. सो दिस इज द लेबलिंग टू इन्फॉर्म द विच टाइप ऑफ प्लांट. ओके. और किंवा जर खूप मोठं असेल जसं बनियन ट्री 250 वर्षापर्यंत तो प्लांट किंवा ते ट्री राहू शकतो. तर अशा प्लांटसाठी एक लेबल बोर्ड लावलेलं असतं. सी हियर इन द पिक्चर, हियर इज द पिक्चर ऑफ लेबलिंग बोर्ड. तर अशा पद्धतीचं बोर्ड लावलेलं असतं आणि त्या बोर्डमध्ये ती जी प्लांटशी रिलेटेड माहिती असते ती माहिती दिलेली असते. सो दिस इज द बॉटॅनिकल गार्डन. देन थर्ड taxonomical aid is museum. So what is mean by museum? किंवा त्याला कशा पद्धतीने आपण एक्सप्लेन करतो? सो these are the place where collection and preserve plants and animal specimens kept. म्युझियम असं एक प्लेस असतं की जिथे प्लांट्स ॲज वेल ॲज ॲनिमल्सला प्रिझर्व करून ठेवलेलं असतं. दॅट प्लेस इज नोन ॲज म्युझियम. त्याला काय म्हणतात? म्युझियम. स्पेसिमेन्स प्लांट्स, दिस इज अ स्टारफिश अँड दिस हियर इज अ लेबल. व्हॉट इज इट मीन? सो म्युझियम, व्हॉट इज मीन बाय म्युझियम? म्युझियम म्हणजे काय की एक अशी प्लेस असतं की जिथे प्लांट्स आणि ॲनिमल्सला प्रिझर्व करून ठेवलेलं असतं. दॅट प्लेस इज म्युझियम. तर ज्यामध्ये त्या प्लांट्स आणि ॲनिमल्सला प्रिझर्व केलेलं असते ते केमिकल लिक्विड मध्ये असतं. त्या लिक्विड केमिकलला काय म्हणतात? फॉर्मेलिन. हे काय असतं आतमध्ये? फॉर्मेलिन. फॉर्मेलिन मध्ये प्लांट्स किंवा ॲनिमल्सला आपण काय करू शकतो? प्रिझर्व करून ठेवू शकतो. आणि प्रिझर्व केलेले जे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहे अशा पर्टिक्युलर प्लेसमध्ये ठेवले असतात. त्या पर्टिक्युलर प्लेसला काय म्हणतात? म्युझियम. देन नेक्स्ट वन इज झूलॉजिकल पार्क. यू नो झू मीन्स ॲनिमल्स. नेक्स्ट काय? झूलॉजिकल पार्क्स. Zoological parks. So zoo means animals. Different type of animals ला ज्या प्लेस मध्ये ठेवलेलं असते that place is known as zoological park. So, next part is zoological park. So zoological park
जनरली नोन ॲज झूज. झुलॉजिकल पार्कला जनरली आपण काय म्हणतो? झू म्हणतो. झू इज अ प्लेस ऑफ इंटरेस्ट फॉर कॉमन मॅन. कॉमन मॅनचं एक पर्टिक्युलर कॉमन मॅन जे असते, पीपल्स जे असते, त्यांचं एक इंटरेस्टेड प्लेस जर काय असेल तर ते काय असतं? झुलॉजिकल पार्क असतं. तर ह्या झुलॉजिकल पार्कमध्ये जे झू असतात, अॅनिमल्स असतात, ते कसे असतात? वाईल्ड अॅनिमल. वाईल्ड अॅनिमल मीन्स फॉरेस्टमध्ये राहणार. तर त्या फॉरेस्टमधील अॅनिमल्सला त्यांचं प्रोटेक्शनसाठी, त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून झुलॉजिकल पार्कमध्ये ठेवलं जातं. पर्टिक्युलर animals will provide a particular environment like in forest. फॉरेस्ट मध्ये जसं एन्व्हायरमेंट त्यांना मिळतं त्याच पद्धतीचं एन्व्हायरमेंट कुठे दिलं जातं? झुलॉजिकल पार्क मध्ये दिलं जातं. त्यांचं जे हॅबिटेशन असेल, हॅबिटॅट त्यांचं जे असेल त्या पद्धतीचं इथं प्रोटेक्शन त्यांना दिलं जातं, सराउंडिंग त्यांना प्रोव्हाइड केलं जातं. देन इन अ झू अ नॅचरलिस्ट कॅन स्टडी फूड हॅबिट्स अँड बिहेवियर ऑफ एनिमल्स. So this is the zoological park. The next one is biodiversity. Biodiversity park. So see here there are two terms are hide. Then first one is bios. Bios means life or living organism. Diversity means variety. Diversity means variety. A different type of living organisms found in a particular place. That particular place known as biodiversity park. तर डिफरंट टाइप ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स ज्या पार्क मध्ये आपल्याला बघायला मिळतात, दॅट पार्क इज नोन ॲज बायोडायव्हर्सिटी पार्क. सो इन आवर एरिया उत्तमराव पाटील डायव्हर्सिटी पार्क, गुरेघर, महाबळेश्वर इथे बायोडायव्हर्सिटी पार्क आहे. सो सी हियर अ बायोडायव्हर्सिटी पार्क लाईक दिस. तर महाबळेश्वर इथे बायोडायव्हर्सिटी काय आहे? पार्क आहे. सो these are the five taxonomical aids. Then last part in this chapter, that is a key. Last part is key. So what is the meaning of key, or what we use this word? So key is a taxonomical aid. T पण एक काय? Taxonomical aid आहे, which is used for classification of plants and animals. तर या कीचा यूज कशासाठी होत असतो? क्लासिफिकेशन करण्यासाठी होत असतो. आणि कोणाचा क्लासिफिकेशन? प्लांट्स अँड एनिमल्स. The keys are based on contrasting character. तर ही जी की आहे ही कशावर आधारित असते? कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर मीन्स मिक्स्ड कॅरेक्टर. तर जे सेम कॅरेक्टरिस्टिक्स चे जे असतात प्लांट्स अँड एनिमल्स त्यांना सेपरेट केलं जातं आणि डिफरंट टाइपचे जे असतात त्यांना रिजेक्ट केलं जातं. सो दिस रिजेक्शन और given the statement about the key is known as lead. Is known as lead. Lead कशाला म्हणतात? The statement of key. The statement of key known as lead. तर की बद्दल जे स्टेटमेंट दिलं जातं that statement known as lead. So these are the different type of taxonomical aids. तर हे डिफरंट टाइपचे टॅक्झॉनॉमिकल एड्स आहेत. परंतु टॅक्झॉनॉमिकल एड्स हा जो पार्ट आहे, हा पार्ट या वर्षीचं जे सेशन आहे त्या सेशनला हा पार्ट रिमूव्ह केलेला आहे. परंतु हा जो पार्ट आहे की या पार्टवरील आधारित जे क्वेश्चन असतात ते तुम्हाला नीटच्या एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट असतात. त्यासाठी हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा पार्ट एक पर्टिक्युलर वेनी अंडरस्टँड करा.